शेतकरी बंधूंनो, पाचरट ऊसामध्ये ठेवण्याचे जे फायदे आहेत याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। आज तुमच्यासमोर दोन प्लॉट मी दाखवणार आहे। ज्या ऊसामध्ये पाचरट ठेवलेले आणि ज्या ऊसाचा आपण पाचरट जाळलेले डायरेक्ट त्याचा बगला मारून जे काय त्याचं पाणी ते चालू केलेले, दोन्ही ऊसातला फरक दाखवणार आहे आणि फायदे आणि तोटे, ज्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा ऊसामध्ये पाचरट का ठेवायचं याचं तुम्हाला कारण माहिती होईल। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। आता हा तुम्ही ऊस जो बघत आहेत मित्रांनो, हा आहे 10,001 ही ऊसाची जात आहे आणि जो पलीकडचा जो ऊस आहे तो आहे 18,121। या दोन्ही ऊसाच तुम्हाला मी जाती सांगितल्या। आता हा जो ऊस आहे मित्रांनो, हा मशीन कटने तोडलेला म्हणजे हार्वेस्टिंगने ऊस तोडला होता आणि तो जो ऊस तोडलेला आहे तो ऊस तोडलेला आहे म्हणजे टोळीच्या साह्याने। दोन्ही ऊसामधला हा फरक आहे। आता मेन फायदा काय झाला की आपण ऊस पाचरट जी कुट्टी करायची आपल्याला त्याच्यामध्ये पैशाची बचत झाली, एक नंबर फायदा हा झाला। दुसरा फायदा काय, हार्वेस्टरनी कुट्टी केल्यामुळं ही अशा प्रकारची बारीक कुट्टी मित्रांनो होते, पाचरट कुजायला याचा लवकर उपयोग होतो आपल्याला। म्हणजे जे की तुम्ही जर डायरेक्ट पाचरट ठेवलं तर ऊसाची फुटवासुद्धा चांगला येत नाही आणि ऊसाची उगवण क्षमताही कमी होते। त्यामुळे एक्स्ट्रा पाचरट कुट्टी करायची, मल्चर लावायचं, ते काय आपला खर्च त्याच्यामध्ये वाचतो। अशा प्रकारचा आपल्याला हा पाचरट कुट्टीचा फायदा आहे। आणि सर्वात महत्त्वाचा जर फायदा पाचरट ठेवण्याचा जर कोणता असेल तर जमिनीमधलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं। आता तुम्ही बघू शकतात की महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा जे जमिनी आहेत याच्यामध्ये काय झालं, कडकपणा हा जास्त आलेला आहे की नांगरताना सुद्धा जमिनी नांगरत नाहीत। 50 HP चा ट्रॅक्टर लावा नाही तर त्याच्यापेक्षा मोठा लावा तरीसुद्धा नांगरट व्हायना झाली, रान झाडायला लागले। तर याचं कारणच ते की सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे कमी झाले। तर अशा प्रकारचा तुम्ही जर काडी कचरा हा जर जमिनीमध्ये काढला म्हणजे पाचट जर काढलं तर तुमची जमीन भुसभुशीत राहते, हवा आणि पाण्याचा संपर्क जास्त येतो, त्याच्यामुळे काय होतं जमीन भुसभुशीत, हवा खेळती राहते। हा फायदा आपल्याला पाचट कुट्टीचा होतो। सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं, मातीची धूप कसलीही प्रकारे होत नाही। डायरेक्ट जर जी माती आहे मित्रांनो ती जर उन्हाच्या संपर्कामध्ये आली तर तुम्हाला मातीची धूप झालेली भेटेल। म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही रोटर वगैरे करता त्यावेळेस तुम्हाला पाठीमागे बघेल की मरणाचा धुरळा होतो आणि रोटरवाला आणि ट्रॅक्टर दोन्हीही त्या धुरळ्यामध्ये फुफुट्यामध्ये पूर्ण दिसण्याचे जातं। तर हा फायदा आपल्याला पाचट कुट्टीचा होतो। आता ह्या पाचट कुट्टी ठेवल्यामुळं फायदे तर तुम्हाला मी सांगितले, जसं की आता पाणी तुम्ही जर बघत असाल तर पलीकडच्या ऊसाला जर डबल पाणी जर झालं असेल तर ह्या ऊसाला एक पाणी बास होतं, म्हणजे अर्ध्यापेक्षा पाणीही कमी लागतं आपल्याला पाचट कुट्टी ठेवल्यामुळे। तुमचा ड्रीपचा खर्च वाचतो। शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय असतात की ड्रीप आम्ही जर ऊसामध्ये ठेवलं तर नंतर ज्यावेळेस पण पाऊस पडणार आहे, मोठी भरणी करायची असेल त्यावेळेस गुंडाळायचा प्रॉब्लेम येतो। आता एखाद्या शेतकऱ्याचा एखादा एकर प्लॉट असेल तर त्याला सोपं येतं, पण बऱ्याच शेतकऱ्याचे 3-4 एकर जर असेल तर तेवढा ऊसाचं ड्रीप गोळा करायचं हे काय सोपी गोष्ट नाही मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो, एखाद्या वेळेस पाऊसचा काळामध्ये खंड पडतो आणि मग पुन्हा ड्रीप हातरायची वेळ येऊ शकते किंवा त्यानंतर पाट पाणी देण्याचं। त्याच्यामुळं जर तुम्ही पाचरट कुट्टी ठेवलं तर तुम्हाला ड्रीप हातरायची गरजसुद्धा पडणार नाही, हा बेनिफिट झाला। आता याचा तोटा जर बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीचा फायदा आणि तोटा असतो, तसं ह्या पाचरटाचा फायदासुद्धा मी तुम्हाला सांगितलं। आता तोटा जर सांगायचं झालं तर ह्या पाचरट कुट्टीमुळे मित्रांनो जे पण सरपटणारे प्राणी असतील किंवा इंचू असेल, साप असतील, परूड असेल, अशा प्रकारचे जनावरं ह्या गारव्यामुळे ह्या पाचरटाच्या खाली लपून बसलेले असतात। हा एक मात्र धोका आहे। तर या धोक्यापासून जर वाचायचं असेल तर एक चांगला उपाय मी तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस पण तुमचा ऊस तुटून जाईल, आता ऊस तुटून गेल्यानंतर तुम्ही हे पाचरट कुट्टी तर आपोआप मशीनद्वारे कुट्टी होणार आहे किंवा काही जणांनी जर लेबरद्वारे तोडलं असेल तर तुम्हाला काय करायचं, मल्चर वगैरे मारल्यानंतर पाचरटाची कुट्टी करून घ्यायची। नसल जर तुम्हाला जर उपाय भेटला तर सरळ ऊस तुटून गेल्यानंतर बागला मारायचे, जे की असे बदाम आकारचे जे फाळ असतात, त्याच्यामुळे काय होतं इथली जागा तरी कमी होऊन पूर्ण अशी माती ह्याच्यावर पडते आणि तुम्हाला नंतर ऊसामध्ये वागायला असेल, दारे द्यायचे असेल तर हा एक सोपा उपाय तुम्हाला होतो। त्याच्यानंतर मात्र तुम्हाला ह्या जनावरांची वगैरे काही टेन्शन नाही। आणि असं जरी पाचरट तुम्ही जरी ठेवलं तर तुम्ही रेन पाईपाच्या सहाय्याने असेल म्हणा किंवा त्यानंतर ड्रीप टाका, पाणी द्यायला मात्र अडचण होते। हा एक प्रॉब्लेम होतो की डायरेक्ट जर पाचरट ठेवलं असेल, तुम्ही रान वगैरे फोडलं नाही तर तुम्हाला पाटाने पाणी द्यायचं ही गोष्ट असते, कारण पाणी पुढं सरकत नाही, ओल मात्र उडत नाही। 2-2 महिने तुमच्या शेतातली ओल उडत नाही, जमीन जर तुमची अतिशय काळी ज्याची भारी जमीन असेल। आता ही आमची जी जमीन आहे ही 40-40 फूट ह्याला काळी, त्याच्यामुळं पाणी जास्त काय लागत नाही। ऊस कधीही असे जर पाचरट ठेवलं नाही तर शेंडेजळ मात्र तुम्हाला होते। आता पलीकडच्या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसेल ते दाखवा की शेंडेजळ कशी होते, कानी कवळी जन्मते, कारण की कडक उन्हाचा संपर्क आल्यामुळे कानी कवळी काजळी ही अशा प्रकारचा रोग येतो आणि शेंडेजळ कसलीच होत नाही, कारण जमिनीची धूपच होत नाही। हा आपल्याला पाचरटाचा बेनिफिट झाला की काळजी फक्त घ्या की ऊस तुटल्यानंतरच तुम्हाला लगेच रान फोडायचे, त्याच्यामुळे तुम्हाला हा जे भविष्यामध्ये सरपटणारे प्राणी असतील, साप असेल, इंचू असेल किंवा परूड असेल याची भीती मात्र राहणार नाही।
ही काळजी घ्या. अशा प्रकारचं जर नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच ऊसामध्ये उत्पन्नही जास्त वाढेल आणि ऊसाला पाणी द्यायची गरज कमी पडणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तणाचं प्रमाण कमी होतं, तुम्हाला तणनाशकाचा खर्च हवा असतो. कारण की पाचरटामुळे जे आपला जो ऊस आहे त्याची उगवण मात्र होते, तण मात्र कसलंच उगत नाही. हा बेनिफिट आपल्याला ह्या पाचरट कुट्टीचा एवढा फायदा आहे. तरी महाराष्ट्रातली भरपूर शेतकरी जे आहे की सरसपणे पाचरट्या जे आहे ते पेटून देतात. कारण काय की बाबा मशागत करायला सोपं नाही, इचूकाट्याचं भय वाटतं, असं बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं येतं. पण तुम्ही एक वेळेस पाचरट कुट्टी करून बघा, तुम्हाला ह्या वर्षी ते नाही पण पुढच्या वर्षी ज्यावेळेस पाचरट कुजून जाईल ह्या पाऊस काळ झाल्यानंतर, तुम्हाला दुसऱ्या वर्षी त्याचा फायदा निश्चितपणे जाणून येईल. आम्ही मागचे 3 ते 14 वर्ष आता हे पाचरट आम्ही ठेवत होतो, तर आम्हाला निश्चितपणे ऊसाच्या उत्पादनामध्ये 5 ते 10 टनाची वाढ ही आढळून आलेली आहे. तणनाशकाचा खर्चही कमी झालेला आहे आणि इतर जो ड्रीपचा खर्च होता, ड्रीप जळणं असेल, हा काय होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना भीती वाटत असते की एखाद्या शेजारच्या शेतकऱ्याला जर ऊस पेटवायचा असेल, आपण पाचरट ठेवलेत तर ती भीती असते. त्याच्यामुळे तुम्ही जरी पाचरट ठेवलं तरी रान फोडून घ्या, त्यांनी जरी पेटवलं तरी सुद्धा तुमचं साईडचं तेवढं पेटू शकतं, पण तुमच्या मुख्य ऊसाला असेल, मध्ये असेल, कसल्या प्रकारची भीती होणार नाही. एवढा सगळा पाचरटाचा फायदा आहे. ज्या शेतकऱ्यांना ऊस पिकाबद्दल मार्गदर्शन हवं असेल, जसं की खताचा डोस कोणता टाकायचा आहे, फवारण्या तणनाशकाच्या कोणत्या करायच्या, ऊसाच्या उत्पादनामध्ये निश्चितपणे जर तुम्हाला 20 ते 25% वाढ जर करायची असेल तर आपण शेतकऱ्यांना अतिशय माफक दरामध्ये मार्गदर्शन देतो. फक्त 99 रुपये भरून तुम्ही हा माझ्यामार्फत सल्ला घेऊ शकता. खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून याच्याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.